शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान मतदारांवर गैरप्रकारे प्रभाव टाकण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून बनावट पद्धतीने मोठ्या प्रमाणात मतदान ओळखपत्रे वाटप केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये 2 अनोळखी पटलेले संशयित आणि एका अनोळखी इसमाचा समावेश आहे। या प्रकरणी चंद्रकांत सूर्यभान शेळके यांनी तक्रार दिली आहे। गणेश कुंडलिक शेकडे, सतीश नवनाथ शेकडे व एक अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली होती। शहरात दुपारपर्यंत मतदानाचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। दुपारी 3:30 वाजेपर्यंत सरासरी 48.49% मतदानाची नोंद झाली। प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सकाळी 7:30 ते दुपारी 3:30 या वेळेत एकूण 1,48,858 मतदारांनी आपला हक्क बजावला। यामध्ये 77,695 पुरुष आणि 71,133 महिला मतदारांचा समावेश आहे। तसेच इतर 30 मतदारांनीही मतदान केलं। जादा परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड व संबंधित कंपन्यांच्या बहुचर्चित फसवणूक प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 2 संचालकांना अटक केलाय। गुरुवारी पुणे येथून ताब्यात घेण्यात आलेल्या या दोघांना आज शुक्रवारी श्रीगोंदा येथे न्यायालयात हजर केलं जाणार असून त्यांना पोलीस कोठडी मिळावी यासाठी सरकारी पक्षाकडून मागणी करण्यात येणार आहे। या प्रकरणी श्रीगोंदा, सुपा आणि तोफखाना पोलीस ठाण्यात एकूण 4 गुन्हे दाखल असून त्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला। अहिल्यानगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडलं। याच पार्श्वभूमीवर मतदानाच्या आदल्या रात्री MIDC पोलिसांनी शहरालगत असलेल्या दत्तनगर वडगाव गुप्ता शिवारात मोठी कारवाई करत गावठी कट्टा व लोखंडी कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या 5 सराईत गुन्हेगारांना अटक केलाय। या कारवाईत 1 गावठी कट्टा, त्यातील 1 जिवंत कारतूस तसेच 3 लोखंडी कोयते जप्त करण्यात आले। ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेचामुळे गेल्या 2 वर्षापासून रखडलेले अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक अखेर गुरुवारी पार पडली। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली असून सुरुवातीच्या कलानुसार टपाली मतदानामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने वर्चस्व राखल्याचं दिसून येत आहे। शहराची खबरबातमध्ये इथे सांगतोय तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।